मित्रांनो, हा रायगड जिल्हा पोलीस भरती 2025चा 24-25चा पेपर आहे. असे प्रश्न एक्झाममध्ये आले तर लगेचच आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. त्यामुळे मी याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला ॲनालिसिस करून देणार आहे. तर थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये यांनी काय दिलेलं आहे? दोन संख्यांची बेरीज व त्यांच्या फरकातील अनुक्रमे 20 व 8 आहे. त्यांच्यातील फरक किती आहे? 20 व 8 आहे. तर त्यांच्या वर्गातील फरक किती? हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर ऑप्शन काय काय दिलेले आहेत? 12, 180, 160 आणि 28. तर ह्याचं एक सोपी ट्रिक आहे. वर्गातील फरक किती आहे? अनुक्रमे 20. त्याचं काय करायचं? आपल्याला बेरीज करायची. बेरीज सूत्र काय वापरायचं आहे? बेरीज गुणुले फरक. तर दोन संख्येची बेरीज व त्याच्यातील फरक अनुक्रमे किती आहे? 20. बेरीज किती आहे? 20 आणि फरक किती आहे? 8. याचा गुणाकार करायचा. तर किती येईल आन्सर? 160, 160. तर हे करेक्ट आन्सर आहे. किती सोपं आहे बघा. किती सोपी ट्रिक आपण वापरलेली आहे. तर दोन संख्यांची बेरीज आणि त्याचा फरक तिथं जो दिलेला त्याचा फक्त गुणाकार केलेला आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर भेटलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. किती वयाचे आहे? 5 पट. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती? तर ह्या प्रश्नामध्ये एक्झॅक्ट वय आपल्याला दिलेलं आहे मुलीचं, ते पण किती? 3 वर्षापूर्वीचं. तर आपल्याला स्टेप वाईज जावं लागेल. तर स्टेप 1 काय आपण करू शकतो? स्टेप 1 मध्ये की मुलीच्या अगोदर आपल्याला सध्याचे वय काढायचे. तर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय किती होते? 4 वर्ष. म्हणजे आता किती आहे? 4 + 3 7 वर्ष. 7 वर्ष कोणाचे वय आहे? मुलीचे वय आहे. आणि दुसरी स्टेप आपल्याला काय करावं लागेल की पत्नी मुलीच्या 5 पट आहे. इथं काय दिलेलं आहे? त्याची पत्नी, प्रथमेशची पत्नी मुलीच्या 5 पट आहे. तर 7 गुणुले 5, 7 × 5 = 35 वर्ष कोणाचं वय आहे? 35 वर्ष. 35 वर्ष कोणाचं आहे? पत्नीचं वय आहे. तर आता आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे? प्रथमेशचे वय काढायचं आहे. तर प्रथमेशचे वय काय आहे? पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे प्रथमेश. तर आपल्याला इथं फक्त काय करावं लागेल? मग 35 वर्ष जे आहे पत्नीचे वय त्याच्यामध्ये फक्त 5 वर्षांनी तो मोठा आहे. तर +5 केले आपण आणि उत्तर काय येत आहे? मग 40 वर्ष. तर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 3 आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? व्हॉट इज द क्वेश्चन? तर x ही एक विषम संख्या आहे. खालीलपैकी समसंख्या कोणती? तर x विषम संख्या आहे. तर विषम प्लस सम आपल्याला का माहित आहे? त्याचा नियम काय? विषम प्लस सम असेल तर काय होतं? विषम संख्या आहे. आन्सर विषमच येणार. बरोबर आहे. तर समसंख्या काढायची आपल्याला. त्याच्यानंतर आणि इथं आपण समसंख्या प्लस विषम, सम प्लस विषम असेल तर विषमच येणार. फक्त हा क्वेश्चन ह्याच्यामधला ऑप्शन बरोबर आहे की सम प्लस सम काय येणार? समसंख्या येणार. त्यामुळं हा ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3 बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे? काय प्रश्न आहे की 20 रुपयांच्या एका नोट्यांच्या गड्ड्यात 43,652 ते 43,691 पर्यंतच्या सलग क्रमांकाच्या नोटा आहेत. तर ती रक्कम एकूण किती रुपये आहे? तर इथं आपल्याला नोटा किती आहेत ते नाही दिलेलं. याने काय दिलेलं? फरक 2 नंबर दिलेले आहेत नोटांचे, बिगिनिंग अँड एंड. तर त्याचं आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट त्याच्यातील नोटांची संख्या काढावं लागेल आपल्याला. किती संख्या होते? तर सलग क्रमांक असल्यामुळे नोटांची संख्या किती आहे आपल्याला काढावं लागेल. तर शेवटचा क्रमांक कुठला आहे? 691. तर 43,691 वजा 43,652.
तर ह्याची वजाबाकी करायची आपल्याला. तर ह्याची वजाबाकी काय येईल? 39. 91 वजा 52 केलं तरी चालेल. 91 वजा 52 किती येणार? 9 3. ओके, 39 प्लस 1 करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, प्लस 1. तर प्लस 1 काय, त्याचं उत्तर काय येईल? 40. बरोबर आहे, 40 उत्तर येईल ह्याचं. तर दुसरी स्टेप आपल्याला काय करायची? एकूण रक्कम काढायची आपल्याला. तर प्रत्येक नोट किती रुपयाची आहे? 20 रुपयाची. इथं दिलेलं आहे 20 रुपयाची नोट आहे. तर 40 गुणुले 20, 40 गुणुले 20 आपल्याला काय आन्सर येईल? 800. ओके, तर हे ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? किती सोपी पद्धतीने आपण केले. पहिल्यांदा ह्यांची वजाबाकी केली, ह्यांची वजाबाकी केल्यानंतर जे काय नंबर आलेला आहे 39, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक मिक्स करून त्याचा आन्सर आपल्याला आलेला आहे 40 आणि 40 मल्टिपल बाय 20 बिकॉज 20 इज अ नंबर. एका नोटचा नंबर आहे 20 रुपये. तर 20 रुपये ला गुणवले करून आपण 800 उत्तर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 बघू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले? आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयांची बेरीज 53 आहे. 53 वर्ष आहे. तर वडिलांचे वय किती? तर इथं प्रश्नामध्ये दिलेलं आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून 7 वर्षांनी कमी आहे. कोणाचं? आईचे वय वडिलांपेक्षा. त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 53 वर्ष. तर वडिलांचे वय काढायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? वडिलांचे वय आपण काय करू? एक्स मानू, एक्स मानायचे. त्याच्यानंतर मग आईचे वय काय आहे? आईचे वय काय आहे? 7 वर्षांनी कमी आहे. तर इथं आपण म्हणू शकतो की एक्स वजा 7 म्हणजे आईचे वय आहे. ओके, आईचे वय. त्याच्यानंतर दुसरं आपण काय समीकरण काय तयार करावं लागेल की आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी, दोघांचे वयांची बेरीज 53 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? दोघांचे वयांची बेरीज किती आहे हे आपण वडील, ओके, प्लस आईचे वय काय काढलेलं आपण? एक्स वजा 7. बरोबर आहे, एक्स वजा 7 बरोबर किती आहे त्यांची बेरीज? 53. तर हे सूत्र आपल्याला भेटलेलं आहे. तर आपण ह्याचं सॉल्व्ह करू. 2x वजा 7 बरोबर 53. तर इकडे x करू. 2x हे घरचे 7 इकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस होईल. 53 प्लस 7 काय आन्सर आलं? 60. ओके, इथं आपल्याला काय करावं लागेल? 2x बरोबर 60 आलेलं आहे. मग x बरोबर किती? ह्याचं भागिले करावं लागेल 2 इकडं. तर 2 6 30. तर ह्याचं उत्तर येईल 30. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघूया. खूप सोपा आहे हा. तर कोणत्या संख्येचा 20% हा 40च्या 30% आहे? तर ह्याच्यामध्ये बघा खूप ट्रिक आहे. बघताना असं वाटतं खूप अवघड आहे, आपल्याला काय सुटणार, पण ह्याची एक सोपी ट्रिक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर ह्याची पर्सेंटेज आणि दुसऱ्याची पर्सेंटेज आपल्याला बीचं ह्याची आपण ह्याला ए म्हणू, ह्याला बी म्हणू. ह्याचं काय करायचं आहे? क्रॉस करायचं. क्रॉस फक्त तुम्ही करा. ह्याचे क्रॉस कसं करायचं आहे? तर बघा, एक्स मानू आपण. जी संख्या आपण काढणार आहे ती एक्स मानू. त्याच्यानंतर 30 गुणुले 40 भागिले 20. तर किती येईल? शून्याला शून्य गेला, 2 1 2, 2 2 4. तर 30 गुणुले 2 म्हणजे 60. आलं आन्सर लगेच. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये क्रॉस करून एक त्याचा गुणाकार करायचा आहे आणि त्यांना भागायचं आहे पहिल्याने, कारण आपल्याला ह्याची एक्सची संख्या काढायची. तर एकदम सोपं हे उदाहरण होतं. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन नेक्स्ट टाइम ज्यावेळेस असं उदाहरण येईल त्यावेळेस व्यवस्थित सोडवा. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलेलं आहे? ए आणि बी दोघांनी अनुक्रमे 1,40,000 ते 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर 1 वर्षाच्या अखेरीस ओके त्यांना 1 वर्षानंतर काय भेटलेला आहे? नफा 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत? कारण दोघांनी वेगवेगळी अमाऊंट गुंतवलेली आहे, दोघांना वेगवेगळा नफा भेटला पाहिजे ह्याच्यामधून. हे जे अमाऊंट त्यांना मिळाली आहे, फायदा झालेला आहे त्याचा. तर अगोदर आपल्या ए आणि बी आपण म्हणू शकतो. ए आणि बी ने काय केलेलं आहे?
अनुक्रमे किती गुंतवणूक केली 1,40,000 आणि बी ने 1,50,000 रुपये गुंतवले. एकूण नफा झालाय 1,16,000. तर प्रत्येकाला किती नफा मिळेल? तर स्टेप वाईज जाऊ. फर्स्ट स्टेप मध्ये काय सांगू आपण? स्टेप 1 फॉर एक्झाम्पल आपण असं लिहू शकतो. स्टेप 1 तर नफा 1,40,000. त्याचे आपल्याला काय काढावं लागेल? प्रमाण काढू. आपण अगोदर प्रमाण काढू. तर 1,50,000. तर दोन्हीला आपल्याला 10,000ने भाग द्यायचा आहे. तर आपल्याला काय येईल मग? प्रमाण काय येईल? 14,15. ओके. एचं किती? 14 आणि बीचं किती येईल? 15. तर स्टेप 2 मध्ये बघू आपण. स्टेप 2 मध्ये काय करू शकतो आपण? ह्याच्यामध्ये एकूण भाग काढू. तर 14 प्लस 15 बरोबर किती? 29. ओके. तर एकूण भाग किती आला? 29 आलेला आहे. तर प्रत्येकाचा हिस्सा आपल्याला काढावा लागेल. एचा हिस्सा किती आहे? 29 पैकी किती आहे? एचा 14. 29 पैकी 14 आणि त्याला नफा आपल्या दोघांना किती भेटलेला आहे? टोटल एका वर्षाचा 1,16,000. तर ह्याला गुणायचं आहे. आपण काय केलं अगोदर? प्रमाण काढलं. प्रमाण काढल्यानंतर त्याचं बेरीज केली. दोघांच्या प्रमाणांची 29 आली आणि 29 मधून आपण त्याचा एक हिस्सा काढला आपण. एचा 14 जो आहे तर त्याचं टोटल जे नफा भेटलेला आहे त्याचा आपण गुणाकार करतोय. तर ह्याचा आन्सर येईल 56,000. आता आपल्याला वेळ नाही, पटपट आपल्याला करायचं, त्यामुळे डायरेक्ट आन्सर मी इथं लिहिलेला आहे 56,000. त्याचा आन्सर 14 कोणाचं? एचं आन्सर येणार आहे 56,000. बीचं पण सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. बीचं किती आहे? 15. ओके. मग आपण हे इरेज करू अगोदर इथलं. ओके. तर 15 29 मधला 15वा त्याचा हिस्सा होता बीचा. तर 1,16,000 त्यांचा फायदा झालेला आहे आणि त्याचा आन्सर काय येणार? मग ह्याचा आन्सर येईल 60,000 आहे. तर आपला ह्याच्या ऑप्शन मध्ये कुठं आहे? 56,000 आणि 60,000. तर हे ऑप्शन बरोबर आलेलं आहे. तर 2 स्टेप मध्येच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. 2-3 स्टेप मध्ये. फर्स्ट आपण काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये प्रमाण काढलेलं आहे. प्रमाण काढल्यानंतर काय स्टेप 2 मध्ये त्या प्रमाणाची बेरीज केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचा भाग सेपरेट करून त्याचं नफा जे एकूण मिळेल त्याचा गुणाकार करून आपल्याला हे आन्सर भेटलेलं आहे. तर एकदम सोपं त्याच्यामध्ये आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम सोपे क्वेश्चन आहे. दिसायला जरी अवघड असले तरी एकदम सोपे क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 8 काय आहे की 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला काढायचे. तर हे तर फक्त एक नंबर दिलेला आहे आपल्याला. ती सरासरी आहे. सरासरी काय असते? मध्ये असते. कधी पण जे नंबर दिले त्याच्यामध्ये सरासरी असते. तर महत्वाचा नियम हा आहे की क्रमवार संख्येची सरासरी काय असते? मधली संख्या. म्हणजेच मधली संख्या कुठली दिलेली आहे? 47. तर आपण एक स्टेप वाईज बघू. फर्स्ट स्टेप आपण सांगू शकतो की 5 सलग विषम संख्या आहेत. क्रमवार म्हणजे सलग विषम संख्या आपल्याला लिहायचे आहेत. तर विषम संख्याची मधले अंतर किती असते? 2 असते. फॉर एक्झाम्पल 43 असेल तर आफ्टर 2 आपण हे करून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करून कुठली आणू शकतो? 45. ओके. 45 असेल तर 47 असं. तर आपल्याला काय करायचं आहे? तर हे तर दिलेलं आहे 43. तर आपण असं करू. 43 प्लस 2 बरोबर किती येईल? 45. 45 प्लस 2 बरोबर 47. 45, 47, त्याच्यानंतर 49, त्याच्यानंतर 51, 1, 2, 3, 4 आणि हे 43. तर हे मधली संख्या आली करेक्ट. बरोबर आहे. सरासरी संख्याच्या मधली संख्या हे 47 आहे. तर हे आन्सर त्याच्यातली काय सांगितले? त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर सर्वात मोठी संख्या कुठली आहे? 51. तर आन्सर बरोबर आहे सी. आलं का लक्षात? आपण काय केलेलं आहे नियम काय सांगतो की क्रमवार संख्येची सरासरी काय असते? मधली संख्या. मधली संख्या ह्याने दिलेली आहे. संख्यांची सरासरी दिलेली आहे म्हणजे 47 म्हणजे मधली संख्या. तर मधली संख्या आहे म्हणल्यानंतर आपण त्याच्या अगोदरच्या 2 विषम संख्या घेतल्या आणि त्याच्या नंतरच्या 2 विषम संख्या घेतल्या. म्हणून आपल्याला काय करायचं होते? 5 क्रमवार संख्या काढायच्या होत्या. म्हणून 5 काढल्या आणि त्याच्यामधली सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 51.
तर हे आन्सर बरोबर आहे 51. मित्रांनो, आतापर्यंत आपण 8 प्रश्न शिकलो. आता पुढचे अजून खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणून लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.